नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मुंबईतील सांताक्रूझ येथे आज 36व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। राज्यभरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या क्रीडा स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले। पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे बल नसून समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष दल आहे। क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून त्यांच्या कौशल्याला नवी दिशा मिळते असेही त्यांनी नमूद केले। या स्पर्धेमुळे पोलीस दलामध्ये एकात्मता, आत्मविश्वास आणि निरोगी स्पर्धेची भावना अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। फेटाळल्यानंतर जी आग भारतीय जनता पक्षाच्या नेत्यामध्ये लागली ती गेली 4-5 दिवस झाले विझत नाहीये आणि ओटापासून तर बेंबीपर्यंत जेवढ्या वेळा काँग्रेसचं नाव घेता येईल तेवढ्या वेळा काँग्रेस 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 करून काँग्रेसला महिला विरोधी ठरवण्याचं काम, त्याचा प्रयत्न, असफल प्रयत्न भारतीय जनता पक्ष करते आहे। खरं तर मुळात 131वी घटना दुरुस्तीमध्ये जे विधेयक समोर आलं त्या विधेयकातील तरतुदी काय होत्या, ते विधेयक कुठल्या नावाने आलं, आता ह्यानी नारी शक्ती वंदन असं नाव दिलं। 106वी घटना दुरुस्ती झाली 2023 मध्ये, त्यावेळेसही नारी शक्ती वंदन हा नाव उल्लेख नव्हताच। 33% महिलांना आरक्षण इतकंच त्या विधेयकामध्ये लिहिलेलं होतं आणि 17 तारखेला आलेल्या त्या विधेयकामध्ये, मांडलेल्या विधेयकामध्ये 131वी जे घटना दुरुस्तीचं विधेयक आलं अमेंडमेंटचं, त्यामध्ये सुद्धा नारी शक्ती वंदन उल्लेख नाही। फक्त एवढंच की महिलांच्या आरक्षणाला 33% आरक्षण लागू करण्यासाठी मग डिलिमिटेशनची आवश्यकता आहे आणि लोकसभेची, विधानसभेची संख्या वाढीचा प्रस्ताव त्या ठिकाणी होता। जिथे नारी शक्ती वंदन हा उल्लेखच नाही तिथे यांनी बोंबाबोंब मारणं सुरू केलं। खरं तर 106वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर त्यामध्ये महिला आरक्षणासाठी 33% आरक्षणासाठी काँग्रेस पक्षाने स्पष्टपणे आणि एकमताने ते विधेयक पारित व्हावं म्हणून समर्थन दिलं। ते समर्थन दिल्यानंतर ते विधेयक घटनेमध्ये रूपांतरित होण्यासाठी, कायद्यामध्ये रूपांतरित होण्यासाठी राष्ट्रपती महोदयाकडे गेलं। राष्ट्रपती महोदयाकडे 3 वर्ष ते विधेयक पडून होतं, परंतु काल म्हणजे या विशेष अधिवेशनापूर्वी ही बाब आमचे काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी लक्षात आणून दिल्यानंतर त्यावर राष्ट्रपतींनी सही केल्यानंतर सुद्धा राज्य सरकार, आपल्या केंद्र सरकारने त्या विधेयकावर गॅझेट नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं नव्हतं किंवा सहीच केली नव्हती। पण अलीकडे हे विधेयक टेबल होण्यापूर्वी 4-5 दिवसापूर्वी त्या ठिकाणी सही करून ते गॅझेट नोटिफिकेशन निघालं। म्हणजेच 106वी घटना दुरुस्ती ही आता मान्य झाली आणि महिलांच्या 33% आरक्षणाच्यावर शिक्कामोर्तब झाला। मग हे 106वी घटना दुरुस्ती झाली, मंजूर झालं, नोटिफिकेशन निघालं, सगळ्या गोष्टी झाल्या, मग हे 131वी घटना दुरुस्ती आणण्याचं कारण काय, हा खरा प्रश्न इथे उपस्थित आहे। हे करताना यामागे जर बिल आपलं किंवा विधेयक मंजूर आहे, 33% आरक्षण मंजूर आहे, हे सर्व असताना यामध्ये केवळ महिलांच्या पदराआड लपून भारतीय जनता पक्षाचा महिलांच्या पदराआड लपून या देशातील लोकशाहीवर खाला घालायचा होता, लोकशाहीवर आघात करायचा होता आणि डिलिमिटेशन करून घ्यायचं होतं। ते करत असताना
संख्या वाढवून करायचं, ही त्यामागची कुटील राजनीती होती. तुम्हाला माहित असेल की आसाममध्ये अशाच प्रकारचा प्रयोग केला गेला. नव्यानं मतदारसंघांची पुनर्रचना केली गेली आणि तिथे इतका गोंधळ घातला गेला, ते आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील, आपल्या देशातील लोकांना ते सगळं ठाऊक आहे. अनेक मतदारसंघाची संख्या कमी जास्त करून टाकली. साधारणतः आसाममध्ये 2 लाख मतदारसंघ असायला पाहिजेत, काही मतदारसंघाची संख्या 4 लाखापर्यंत नेली आणि तोडफोड करून टाकली. सोयीचं केलं. एक मतदारसंघाला सलग असतं, पण त्या ठिकाणी त्यांनी ते दुसरा मतदारसंघ मधात आणून एक मतदारसंघातील आमदाराला दुसरा मतदारसंघ ओलांडून पुढे जावं लागतं. अशा प्रकारची काही गोष्टी त्या ठिकाणी झाल्या आणि हे इतकी तोडफोड मोठ्या प्रमाणात झाली की सोयीचं करून घेतलं. तसा SIRच्या नावाखाली वेस्ट बंगालमध्ये जो काय आता धिंगाणा चाललेला आहे, जवळपास 90 लाख मतं ही त्यातून डिलीट झाली. 27 लाख लोकांनी पूर्ण कागदपत्र दिली, पण त्यांनी समावेश करायचं की नाही त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. तुम्ही डिलीट केलं काय किंवा ते एड करतं, आपल्या ऍड करतं काय, यावर कुठलाही निर्णय इलेक्शन कमिशनने घेतला नाही. म्हणजेच इलेक्शन कमिशन भाजपच्या दरवाजातील चपराशी झालेला आहे. इतकी लोकशाहीची विडंबना, लोकशाहीवर आघात, संविधानाची पायमल्ली, हे सर्वप्रथमच या देशात सुरू आहे. मी मूळ मुद्द्याकडे वळतोय. आता ही घटना दुरुस्ती करत असताना 17 एप्रिलला 2026 हे विधेयक फेटलं. काय कारण होतं? कारण हे माहीत होतं भारतीय जनता पक्षाला, महिला आरक्षण ऑलरेडी मंजूर झालेलं आहे. मग त्यामध्ये महिला आरक्षणाचे अडकून हे विधेयक आणण्याचं कारण काय? आणि त्यांना ते माहीतही होतं की हे विधेयक 2/3 फेटाळलं जाणार आहे, कारण त्यांच्याकडे मेजॉरिटी नाही. म्हणून हे फेटाळलं जात असताना त्याला कारण काय, तर महिलांचं कारण, भगिनीचं कारण पुढे करायचं आणि भगिनींची मतं कशी मिळतील, या एक कुटील डाव यांनी त्या ठिकाणी आखलेला होता. म्हणजे सत्तेच्या जोरावर हे जर झालं असतं तर तो भाजप आणि हुकुमशाही एजेंडा हा वापरला गेला असता. या विधेयकानंतर जे डिलिमिटेशनचे